नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्र, राज्य सरकारच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून नोव्हेंबरचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केलेले आहेत, परंतु नोव्हेंबरचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित झाले आहे किंवा नाही असा प्रश्न मलाही आलाय आणि तुम्हाला सुद्धा आलाय. कारण मित्रांनो, एक 50 ते 60% लाभार्थ्यांना या महिन्याचे पैसे आलेले नाहीत. विशेष करून ज्या लाभार्थ्यांना मागच्या महिन्यामध्ये 1500 रुपये आलेले आहेत त्यांना सुद्धा या महिन्यामध्ये काहीच आलेले नाहीत. 2500 रुपये सुद्धा मागच्या महिन्यामध्ये आले आहेत. त्यापैकी अनेक लाभार्थ्यांना या महिन्यामध्ये फक्त 1500 रुपये आले आहेत. काही लाभार्थ्यांना मागच्या महिन्यामध्ये 2500 रुपये आले आहेत आणि या महिन्यामध्ये पैसेच आलेले नाहीत. काही लाभार्थ्यांना तर 500 रुपये फक्त या लाभार्थ्यांना या खात्यामध्ये या महिन्याचे आलेले आहेत. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचे पैसे आलेत किंवा नाही आले हा अतिशय महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न प्रत्येकाच्या समोर आहे. आणि चुकीच्या पद्धतीचे पैसे नोव्हेंबर महिन्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित झालेले आहेत. याचा जाब आम्ही ज्यावेळेस तहसील कार्यालयामध्ये विचारतोय, प्रशासनाला विचारतोय, त्यावेळेस त्यांना काहीही सांगता येत नाहीत. जे लोक पैसे वितरित करतात त्यांना सुद्धा सांगता येत नाही की बाबा आम्ही या नियमाच्या आधारे हे सगळं काही केलेलं आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण हे लाभार्थ्यांना खूप त्रासदायक ठरलेलं आहे आणि याचा परिणाम असा होणार आहे की तुम्हाला पुढच्या महिन्याचे पैसे येतील किंवा नाही याची सुद्धा शाश्वती सांगता येत नाहीत. कारण मित्रांनो, आत्ता म्हणजे 15, 16, 17 किंवा 20-21 तारखेपर्यंत जो शासन निर्णय येत होता म्हणजे त्या पुढच्या महिन्याचे पैसे वितरणाचे, तर आजची समजा 26-27 तारीख आहे तरीसुद्धा तो शासन निर्णय आलेला नाहीत. आता 28 तारीख ही शेवटची तारीख आहे. म्हणजे 28 तारखेनंतर शनिवार आणि रविवार येतो, म्हणजे हा महिना सुद्धा संपतोय, डायरेक्ट डिसेंबर महिना येतोय. मग जर समजा 28 तारखेपर्यंत शासन निर्णय जर आला नाही तर 1-2 तारखेला हा शासन निर्णय येणार. मग तुमचे जे वितरण आहे हे वितरण खूप लांब जाणार आहे. आणि अशा पद्धतीचं जर केलं तर जुने दिवस आपल्याला आठवावे लागतील. कारण मागच्या जून, जुलै, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलैचा जर आपण विचार जर केला तर त्यावेळेस सुद्धा कोणत्या महिन्याचे पैसे कधी येतात हे सांगता येत नव्हतं. म्हणजे कळतच नव्हतं का हे पैसे कोणत्या महिन्याचे आहेत. कारण 2-2, 1-1 महिन्याचे पैसे थांबवले जात होते, पेंडिंग होते आणि नंतर कधीतरी पटकन एक पैसे येऊन जायचे. मग आपल्याला कळत नव्हते की हे पैसे कोणत्या महिन्याचे आहेत. मग सेम आता या पद्धतीने झालं. म्हणजे मागच्या 4-5 महिन्याचे पैसे वितरण व्यवस्थित झालं, पण आता मात्र परत तो प्रॉब्लेम निर्माण झालाय. तर हा प्रॉब्लेम जर असा जर कायम जर ठेवला तर मात्र आपल्याला येणारे जे पैसे आहेत हे अनियमित स्वरूपाचे येते. म्हणजे मागच्या जे फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये ज्या पद्धतीचे येत होते त्या पद्धतीने त्यावेळेस आपण समजू शकतो की बाबा डीबीटीमुळे थांबवलं होतं. पण आता परत तुम्ही तोच प्रकार करता. अरे, ज्या लोकांना मागच्या महिन्यामध्ये 2500 रुपये क्लिअर कट आलेत, तुम्ही या महिन्याचे त्यांना पैसेच दिलेले नाहीत किंवा काही लाभार्थ्यांना 2500 रुपये देऊन सुद्धा तुम्ही 1500 रुपये दिलेत. म्हणजे साफ चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून ही वितरणाची प्रोसेस सुरू आहे किंवा झालेली आहे. आणि या प्रोसेसचा, या वितरणाचा आपण जाहीर निषेध करतोय. कारण याचं नुकसान लाभार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहन करावं लागत आहेत. आणि प्रशासन किंवा शासन फक्त डीबीटी व KYCचं कारण पुढे ठेवून शासन निर्णय लेट जाहीर करत आहेत. आता शासनाच्या संदर्भात किंवा प्रशासनाच्या संदर्भात आपण माहिती घेत असताना बाबा सर, डिसेंबरचा शासन निर्णय तुम्ही अद्याप जाहीर केला नाहीत, तर त्यांच्या म्हणण्यानुसार असं आहे की आम्हाला फिक्स आकडा कळत नाहीयेत की आम्हाला किती निधी मंजूर करून घ्यायचं आहे. म्हटलं काय कारण आहे? तर का मागच्या महिन्यामध्ये किंवा या महिन्यामध्ये अनेक लोकांना पैसे आलेले नाहीत, मग आम्हाला पुढच्या महिन्यामध्ये त्यांना पैसे द्यायचे आहेत. किंवा अनेक लोकांची डीबीटी, KYC किंवा जे दिव्यांगाचा जो ऑप्शन आहे नाही आहे, तर तो ऑप्शन चालू झाल्यानंतर मग आम्हाला परत निधी ॲड करावा लागणार आहे किंवा वाढवावा लागणार आहे. मी त्यांना एकच म्हणालो की सर, जे काही असेल ते तुम्हाला निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला एक तर तुमच्या तुम्हाला एक तर आहे की तुमच्याकडे आधार कार्ड आहे, त्या आधार कार्डच्या बेसवरती तो व्यक्ती दिव्यांग आहे हे माहीत आहे आणि तो संजय गांधी निराधार अनुदान योजने सामाजिक न्याय विशेष विभागाचा तो लाभार्थी आहे. तुम्हाला क्लिअर कट त्या ठिकाणी कळते. राहिला प्रश्न KYC किंवा पडताळणीचा विषय, म्हणजे हा खरंच किती % दिव्यांग आहे किंवा खरा दिव्यांग आहे याचं तुम्ही सानिशा करून तुम्ही लवकरात लवकर KYC किंवा तो ऑप्शन देऊन तुम्ही करू शकताय. मग याला उशीर काय? तर त्यांच्याकडे सुद्धा त्या संदर्भात उत्तर द्यायला नाहीये. त्यामुळे हे साफ चुकीच्या पद्धतीने चाललंय. आणि त्यांच्याकडून अशी एक माहिती सुद्धा कळलेली आहे की दिव्यांगांच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचा संदेश त्यांचा आहे. तो संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की ज्यावेळेस दिव्यांग म्हणून ऑप्शन तहसीलदार डेस्कला चालू होईल त्यावेळेस त्या लाभार्थ्यांचं दिव्यांगाचं ऑप्शन ॲक्टिव्ह करण्यासाठी त्या दिव्यांग व्यक्तीच्या UDID कार्डला बॅक साईडला तो
जो नंबर असतो आधार कार्ड नंबर तो असला पाहिजे, तरच त्या व्यक्तीचं त्या ठिकाणी ऑप्शन ॲक्टिव्ह होणार आहे आणि त्या ॲक्टिव्ह होणार नाही. लक्षात ठेवा. म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचं म्हणणं, मी काय म्हणतो, त्यांच्या म्हणण्यानुसार असं आहे की ज्या लाभार्थ्यांच्या बॅक साईडला आधार कार्ड नंबर म्हणजे तो 4 डिजिटचा आधार कार्ड नंबर असेल त्यांनाच ऑप्शन येईल, बाकीच्यांना ऑप्शन येणार नाही. मग आता हा प्रश्न आहे की ज्या लाभार्थ्यांच्या बॅक साईडला तो डिजिट नाही आहे, तो नंबर नाही, त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी सिव्हिल हॉस्पिटल तुमचं जे आहे त्या ठिकाणी जाऊन ते तुमचं पुन्हा एक त्या ठिकाणी आधार कार्ड किंवा UDID कार्ड अपडेट किंवा KYC फॉर्म असतो त्यांच्याकडे असतो, तर तो त्या ठिकाणी भरून देऊन तुम्हाला तो पुन्हा त्या ठिकाणी अपडेट करून घ्यायचा आहे. तो त्यांच्याकडे ऑप्शन आहे, तो ऑनलाईन सुद्धा ऑप्शन नाही. तर अशा पद्धतीची माहिती त्यांच्याकडून दिली आपल्याला का बा या पद्धतीने लाभार्थ्यांनी करायला पाहिजे आणि ते करावं तरच तो ऑप्शन वगैरे येईल. अशा पद्धतीने एक सूचना आणि संदेश द्यायचं त्यांचं काम होतं, ते आपण तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. परंतु मित्रांनो, दिव्यांगांच्या बाबतीमध्ये किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या बाबतीत राज्य सरकार प्रशासनाच्या बाबतीत जो हलगर्जीपणा सुरू आहे, केला जात आहे, त्याच्या बाबतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आणि दिव्यांग व्यक्ती हे खूप नाराज आहेत. आणि अशाच पद्धतीचं जर काम चालू राहिलं तर मात्र दिव्यांगांचं आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचं खूप मोठं नुकसान आहे. आणि ह्या काम करत असताना जो पैसा शिल्लक राहतो, लाभार्थ्यांचा पैसा शिल्लक राहतो, तो पैसा जातो कुठं, हा अतिशय महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न या ठिकाणी राहतोय. अशा पद्धतीने मित्रांनो, आजच्या दिवसभरातील जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचली ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा उद्देश म्हणून ही व्हिडिओ बनवली होती. शासन निर्णय जर 28 तारखेला आला नाही तर खूप मोठं नुकसान होणार आहे. आणि जर समजा तुम्ही UDID कार्डला तुमची जर 4 डिजिट आधारचा नंबर नसेल तर तुमचं किती मोठं नुकसान होणार आहे हे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ऑलरेडी खूप नुकसान आपलं झालेलं आहे, आणखी हे नुकसान आपल्या डोक्यात राज्य सरकार प्रशासन टाकत आहे. तर याला कुठेतरी आळा बसला पाहिजे, हे कुठं थांबलं पाहिजे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजे, प्रशासनाला जागं केलं पाहिजे, शासनाला जागं केलं पाहिजे. यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन आपली ताकद दाखवली पाहिजे, तरच या सगळ्या गोष्टी आहेत. माझं जे पक्ष चालवतात किंवा पक्ष आहेत किंवा ज्या संघटना आहेत, संस्था आहेत किंवा जे ॲक्टिव्ह लाभार्थी आहेत, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांना एक विनंती असेल का हा विषय खूप चांगल्या पद्धतीने हँडल करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मागच्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये जो 40-40, 50-50% लाभार्थ्यांचा निधी वितरित होत नव्हता, त्याच पद्धतीचं या नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू आहे. कदाचित डिसेंबरला सुद्धा तो ऑप्शन तसाच असेल, कदाचित जानेवारीला सुद्धा म्हणजे पुढच्या वर्षीसुद्धा तोच ऑप्शन तसा असेल. यामध्ये लाभार्थ्यांचं नुकसान खूप मोठं होणार आहे. हे होऊ नये यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन प्रयत्न करूया. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.